वंदनम अर्चनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम। नवदा भक्तीपैकी जीवाने एक तरी भक्ती करावीच, पण नवदा भक्तीपैकी तुमच्याकडून एकही भक्ती सहज शक्य होत नसेल तर महाराज सांगतात हरकत नाही, वाट्याला आलेलं कर्म फक्त प्रामाणिकपणे करा। सेवक असाल तर मालकाची सेवा, शिष्य असाल तर गुरुची सेवा, पुत्र असाल तर माय बापांची सेवा, आणि पत्नी असाल तर आपल्या उभ्या आयुष्यामध्ये आपल्या सौभाग्याच्या कुंकवाची, नवऱ्याची, पतीची, हजबंड, हबी, मिस्टर त्याची सेवा। झोपल्या का काय तुम्ही जागेवर आहे ना, रेंज मध्ये या। पतीची सेवा प्रामाणिकपणे अनन्य भावाने करणे हीच खरी ईश्वर भक्ती। अभंगाचे पहिले पितृवचन सेवापती। नाही तुम्हाला कोणती भक्ती सहज शक्य होत, हरकत नाही, तुकोबाराय म्हणतात वाट्याला आलेलं कर्म प्रामाणिकपणे करा, अनन्य भावाने करा। एक वाक्य काळजात उतरून घ्या, माईबाप ज्याचं कर्म, ज्याचं काम इमानदारी नाही त्याला कोणतंच मंदिर शोधत, देव शोधत फिरायची गरज पडत नाही। एक दिवस जगाचा मालक त्याला घरचालक दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही। कर्मातली प्रामाणिकता पहिली भक्ती सांगितली। स्वामी काज कर्मण्येवाधिकार असते, मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर सतधर्म प्रवर्तते। कर्म प्रामाणिकपणे असेल ऐसा करो के घर आवे राम। कशाला म्हणतात स्वामी काज भक्ती? आज सगळा वारकरी संप्रदाय आषाढीला पंढरपूरला जातो, ही साधन भक्ती आहे, पण प्रत्यक्ष पंढरपूरचा मालक सावता महाराजांच्या माळ्यात त्यांना दर्शन देण्यासाठी येतो, ही मात्र सिद्ध भक्ती। मूढवर मोहे घेऊन सुदामजी द्वारकेला जातात, भक्तीचा पहिला प्रकार। पण प्रत्यक्ष मर्यादा पुरुषोत्तम शबरी मातेच्या आश्रमात त्यांना दर्शन देण्यासाठी येतात, हा भक्तीचा दुसरा प्रकार। भिलनी परम तपस्विनी शबरी जागोना गुरु मतंग कह गए तोगे मिलेंगे राम। कब दर्शन देंगे, कब दर्शन देंगे राम परमहितकारी। रसता में खत शबरी उमर गई सारी, रसता में खत शबरी उमर गई सारी, रसता में खत शबरी उमर गई सारी। मेरी झोपड़ी के भाग जाग जाएंगे राम आएंगे। म्हणल्या ना तुम्ही 4 दिवसात एकदा म्हणल्या ना, हो का नाही म्हणल्या ना? श्रीरामचंद्र कृपालु भजन करण कशाला म्हणतात स्वामी, कशाला म्हणतात स्वामी? आज तुम्ही आम्ही घरात सुखरूप येतो, पण आपण घरात सुखाने झोपावं, सुखाने जावं। वाक्य काळजात उतरून घ्या माझ्या दादांनो, रात्री झोपताना 2 व्यक्तीचं स्मरण केल्याशिवाय आपल्याला झोपायचा अजिबात अधिकार नाही। ज्याच्यामुळे 2 घास सुखाने खातो त्या माझ्या शेतकरी बळीराजाला कधी विसरू नका। माझ्या पती जरी कीर्तनकार असते, शेतकरीची पोरगी मी, शेतकरीची सुनी। आणि तुम्हाला काय वाटतं वारकरी म्हणजे काय फळे? कोरोना ज्यावेळी कीर्तन बंद होते त्यावेळी दनादन आवता हल्ले महाराज लोकांनी सगळे। वारकरीची शेतकरीची बी बाईक मी, याचा मला नितांत स्वाभिमान आहे। ज्याच्यामुळे 2 घास सुखाने खातात त्या माझ्या बळीराजाला कधी विसरू नका। आणि ज्याच्यामुळे रात्रीची सुखाची झोप घेतात त्या भारतीय जवानाला कधी विसरू नका। जय जवान। आज आपल्याला कीर्तनात बोर झालं तर आपण मोबाईल काढून बघतो, बरोबर आहे ना? कीर्तनात बोर झालं तर लोक मोबाईल काढून बघतात। कीर्तनात बडबड केली की बेंडकुळी व्हावं लागतं, कीर्तनात मोबाईल काढला की त्याला भीतीवरची पाल व्हावं लागतं पुढच्या जन्मात।
पण सीमेवरचा जवान जर त्याने जर विचार केला, आज लईच पाकिस्तानी बोर केलं राव, खिशातला मोबाईल काढून जर तो पबजी खेळत बसला तर रमी जंगली रमी खेलो और कैच जिंको 0 फ्रॉड की गॅरंटी, असे मोबाईल मधून काढा वाटत येतं, नांगरटी झोपा वाटत येतं. आखी पिढी बरबाद केली गेली आमची. जंगली रमी खेलो, कैच जिंको, जंगली रमी खेलो. आळशी झाली आमची पिढी, आळशी झाली. सीमेवरचा जवान 24 तास डोळ्यामध्ये तेल घालून जागरूक आहे. अरे लग्न झाला हाही विचार करत नाही तो. ज्या दिवशी अंगावरती वर्दी घालतो, हातात शस्त्र घेऊन ड्युटीवर निघतो ना, मायवा 1 इंच त्याची छाती आणि उंची जर कमी भरली तर त्याला रिजेक्ट केलं जातं, त्याला परत पाठवलं जातं, सिलेक्शन होत नाही त्याचं. तो सीमेवरून घरी परत येताना जर अर्धच धड घरी परत येत असेल, कोणाचं मुंडकच नाही, कोणाचा हातच नाही, कोणाचा पायच नाही, तर जन्मदात्या मायबापाने तो पोटचा गोळा अर्धवट कसा स्वीकारावा रे, कसा स्वीकारावा. सीमेवरती जवान, ड्युटीवरती रुजू असलेला जवान, 24 तास ऊन, गारा, वारा, पाऊस. आपण काय पाहतो, मी काय आवलं ती थंडी वाजते मग कीर्तनाला घराच्या बाहेर निघत नाही, तो गोधड्या पांघरून फॅनला झोपले काही काही. इकडे यायला पुण्य लागतं. सपने तो सभी सजाते हैं पर टूटे जाते हैं, सपने सभी सजाते हैं पर टूटे जाते हैं, कथा कीर्तन में वही आते हैं जिन्हें हमारे ज्ञानोबा तुकोबा बुलाते हैं.